आज आपण बघणार आहोत ठरलं तर मग आणि नशीबवान मालिकेचा महासंगम. इकडे सायली गिरिजाच्या मेहंदी फंक्शनसाठी आलेली असते. तेवढेच सावी मेहंदीची प्लेट घेऊन येते. ती मेहंदी सावीच्या अंगावर सांडते, ज्यामध्ये सावीने गुंगीचं औषध मिक्स केलेलं असतं. आणि इकडे तन्वी सायलीच्या अंगावर धावून येते की अगं तू हे का केलंस, मुद्दाम केलंस ना तू हे. ती म्हणते अगं तन्वी, पण तू इथे काय करतेस, तू तू तर इथे येणार नव्हती ना. ती म्हणते अगं मी माझ्या मैत्रिणीसाठी आलेली आहे. ती म्हणते कोण तुझी मैत्रीण, तू तर कधी तिचं नावही घेतलेलं नाही. ती म्हणते सावी आहे माझी मैत्रीण. आणि ती सायलीसोबत भांडत असते. नंतर सायली म्हणते अगं तन्वी निघ तू इथून, तुझं काय काम आहे गं, उगाच माझ्याशी वाद घालत बसली आहेस. इकडे गिरिजा विचार करत असते, तिला कसली तरी हुरहुर असते. नंतर इकडे सावी खूप निराश झालेली असते, कारण तिचा प्लॅन सक्सेस झालेला नसतो. तो प्लॅन तिच्यावरच उलटलेला असतो. इकडे आत्या पण खूप टेन्शनमध्ये येते. आता सावी गुंगीचं औषध मिक्स केलेली मेहंदी लागलेली आहे, तर ती बेशुद्ध पडेल. नंतर सायली तन्वीसोबत वाद घालत असते, कारण सायलीला माहीत झालेलं असतं या मेहंदीमध्ये काहीतरी मिक्स केलेलं असतं, त्यामुळेच तन्वी माझ्यासोबत भांडण करते. नंतर अर्जुनला पण इकडे खूप राग येतो. नंतर हे सगळं आटोपल्यानंतर सायली गिरिजासोबत गप्पा मारत असते आणि म्हणते तुझं मेहंदी फंक्शन आहे ना, तर खूप छान एन्जॉय कर. गिरिजा म्हणते बरं झालं ताई तू आलीस, मला खूप एकटं एकटं वाटत होतं. इकडे नागराज पण खूप खुश असतो, कारण त्याच्या मनाप्रमाणे विवाह सोहळा संपन्न होत असतो. नंतर इकडे कल्पना आणि प्रतिमा गप्पा मारत असतात. प्रतिमा म्हणते बघ कल्पना, मी लिस्ट बनवली आहे. ती म्हणते खूप छान लिस्ट बनवली आहे. आणि प्रतिमा इकडे अस्मिताला म्हणत असते अगं अस्मिता, सचिनला कॉल कर, तुझी डोहाळे जेवणाची साडी वगैरे फिक्स करायला सांग. नंतर इकडे आत्या गुंगीचं औषध लावलेली मेहंदी पुसत असते आणि ती तन्वीला म्हणते अगं तोंडाला रुमाल वगैरे लाव, नाही तर हिला शुद्धीत आणण्याच्या नादामध्ये आपण बेशुद्ध होऊन जाऊ. नंतर इकडे मेहंदी फंक्शन सुरू असते आणि फोटोशूट वगैरे सुरू असतात यांचे. नंतर रुद्र आणि अर्जुन खूप खुश असतात, एकमेकांसोबत बसलेले असतात. इकडे रूममध्ये आल्याच्या नंतर आत्या आणि तन्वी गप्पा मारत असतात आणि इकडे सायली गिरिजाच्या हातावर मेहंदी काढत असते. आत्या आणि तन्वी म्हणत असते मी त्या सायलीला तर कधीच जगू देणार नाही सुखाने, उगाच कुठे पण आली तर माझ्या वाट्याचं सगळं काही क्रेडिट तीच घेत असते. आणि ती खूप रागाने म्हणत असते सायली मी तुला सोडणार नाही. आत्या म्हणते बाप रे काय तो रुबाब, किती छान बोलतेस ग तू. आणि इकडे लगेच सचिन आणि साक्षीचा सीन दाखवण्यात येतो. नंतर साक्षी अण्णांना कॉल करत असते, महिपत काही कॉल उचलत नसतो. तेव्हा सचिन म्हणतो अगं काय करतेस. ती म्हणते अण्णांना कॉल करते कालपासून, अण्णा कॉलच घेत नाही आहेत. तो म्हणतो अगं करेल ते कॉल, कशाला टेन्शन घेतेस, इकडे ये बरं, बस थोडा वेळ. आणि साक्षी मनातल्या मनात विचार करत असते याला अण्णाबद्दल जास्त काही सांगायला नको, नाहीतर हा खूप विचार करेल त्यांच्याबद्दल. नंतर ती बसते, त्याच्या खांद्यावर मान ठेवून रिलॅक्समध्ये बसत असते. नंतर सचिन तिला सांगत असतो अगं कोणत्याही गोष्टीचं एवढं टेन्शन नाही घ्यायचं, करेल ते कॉल, काहीतरी कामामध्ये असतील, नाही तर फोन वगैरे त्यांचा बाजूला असेल. नंतर इकडे यांचे मेहंदी फंक्शनचा फोटो